संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। सरकारची संवेदना संपली आहे, लोकशाही धोक्यात आहे, व्यवस्था इतकी मुजोर झाले की कायदा हातात घ्यायला गेला की तुम्ही शासन करणार, आम्ही आता शस्त्र घेतलं तर तुम्ही शासन करणार। सामान्य माणसावर अन्याय होतो, लाखो लोक परेशान आहेत आणि अशा वेळेला सरकारच्या विरोधात बोलायचं म्हटलं तर गुन्हे दाखल होतात, चौकशा लागतात, सगळ्या यंत्रणा सरकारच्या ताब्यात आहेत। पोलिसांपासून ईडी सीबीआय पर्यंत सगळ्या यंत्रणा सरकार दाबवते आणि सामान्य माणसाच्या मागण्या दाबल्या जातात। म्हणून एखादा माणूस सामान्य माणसाकडे काय आहे, विरोधक पक्षाकडे काय आहे, तर त्या सरकारच्या विरोधात संविधानिक पद्धतीने आंदोलन करतो। संविधानिक पद्धतीने आंदोलन करणं, मोर्चा काढणे हा आमचा हक्क आहे, उपोषण करणं हा जनतेचा हक्क आहे। आणि अशा पद्धतीने एखादा समाजसेवक ज्या वेळेला उपोषण करतो तोही काही त्याच्या वैयक्तिक मागणीसाठी नाही, तो उपोषण करतो तमाम देशभरातील युवकांसाठी, तो उपोषण करतो ज्यांनी मेहनत केले, अभ्यास केला, प्रचंड मेहनत करतायत, स्वप्न पाहिलेत, त्या विद्यार्थ्यांसाठी तो उपोषण करतोय। आणि ते पेपर जर वारंवार फुटत असतील तर सरकारचा आपण निषेध केला पाहिजे। एकदा फुटले, दोनदा फुटले, सतत पेपर फुटी म्हणजे आम्हाला प्रश्न पडला का हे नेमकं चाललंय काय। आज आता इतकं मोठं देशातलं प्रकरण गाजत असताना पुन्हा महाराष्ट्रात सीईटीचा पेपर फुटतो आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी भाजपाचे लोक निघतात। आणि सोनम वांगचुक हा एक शिक्षण तज्ञ आहे, तो देशाची अभिमान वाटावा इतका मोठा माणूस आहे। याच भाजपाने त्यांचं कौतुक केलं, ज्या वेळेला त्यांनी 370ला पाठिंबा दिला त्या वेळेला भाजपाने सोनम वांगचुक या माणसाच्या प्रतिमा यांचे फोटो टाकून सोनम वांगचुकचा आम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं त्याचा गौरव केला। म्हणजे आम्ही बरोबर आहोत, म्हणजे त्याचं सर्टिफिकेट इतका मोठा माणूस, नंतर तुम्ही 6 महिने त्यांना आत टाकलं। चीन आपल्या भारतात घुसतोय हे बोलल्यानंतर सोनम वांगचुकला आत टाकणारे हे सरकार आहे। आता मला सांगा, मला फार जुना काळ सुद्धा आठवतो। सोनम वांगचुकचे वडील एकदा उपोषणाला बसले होते इंदिराजींच्या काळामध्ये आणि त्यांची मागणी काय होती, आदिवासींना आदिवासीचा दर्जा द्या। आणि त्या उपोषणाला देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः गेल्या आणि उपोषण सोडलं होतं। हे सरकार इतकं निर्लज्ज आहे, हे सरकार इतकं बेशरम आहे का आज 18व्या दिवशी ज्याला जगामध्ये ज्याला पुरस्कार मिळालाय 18 दिवस झाले, 19 आता 20वा दिवस आहे, इतका दिवस होऊन सुद्धा त्याच्या मृत्यूची वाट पाहते काय सरकार। कुणासाठी लढतोय सोनम वांगचुक? ज्यांना लोकशाहीची कदर आहे, ज्यांना वाटतं संविधान टिकलं पाहिजे, ज्यांना वाटतं ही देशाची व्यवस्था टिकली पाहिजे, ज्यांना वाटतं आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, त्यांची लायकी असून आज असंख्य मुलं जर वंचित असतील तर घटनात्मक आज हा जो प्रकार आहे तो त्यांचा हक्क आहे। आणि इतकं मुजोर सरकार, म्हणजे तुम्ही बघितलं असतील त्या मुली उपोषण आंदोलन करत होत्या, त्यांना तुडवलं गेलं। आज देशामध्ये आम्ही आंदोलन करायचं नाही, आज देशामध्ये आम्ही न्याय मागायचा नाही, आम्ही जर तुमच्या विरोधात गेलो तर तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करणार, अशी व्यवस्था असताना सोनम वांगचुक सारखा एक मोठा माणूस, ज्याला देशातच नव्हे तर जगामध्ये जो वंदनीय आहे अशा पद्धतीची ज्याच्याबद्दलची भूमिका आहे, तो बसला असला उपोषणाला बसतो। हजारे बसल्यानंतर 5व्या दिवशी गेले हजारे साहेब, आमचे हजारे, अण्णा हजारे, तर ते 5व्या दिवशी उपोषण त्यांचं सोडवायला विलासराव गेले होते। पण हे सरकार इतकं पद्धतीने मुजोर झालंय, आम्हाला सोनम वांगचुक हवे आहेत, त्यांचं उपोषण सरकारनं तुटलं पाहिजे, सोडलं पाहिजे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत। किती मुलं मेहनत करतात, लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। देशाच्या ही व्यवस्था, शिक्षण व्यवस्था तुम्ही बर्बाद करणार आहात का? अशा पद्धतीने जर सरकार मुजोरपणे वागत असेल तर सरकारचा आपण धिक्कार करतोय। आणि हे पत्रकार, तमाम पत्रकार, खरं म्हणजे जनतेने आता रस्त्यावर उतरायला पाहिजे, तुमच्यासाठी ते बसलेत। तर त्या सोनम वांगचुक साहेबांना आम्ही चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना अजूनही उपोषण, त्यांच्यामध्ये जिद्द आहे, त्यांची तब्येत ढासळली, जीवाला त्यांच्या धोका आहे, तरी सुद्धा ते उपोषण मागे घेत नाहीयेत। पण आपण सगळेजण त्यांच्या प्रकृतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि सरकारचा निषेध करत त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत आहोत, त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत।